23 जून हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस। याच दिवशी 2003 मध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनवण्यात आलं होतं। या घटनेला आता साधारण 23 वर्षे होत आहेत, पण हेच कार्याध्यक्षपद आता शिवसेनेत नव्या पिढीकडे जाण्याची शक्यता आहे। 23 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष बनवून बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेच आपले उत्तराधिकारी असतील याचे संकेत दिले होते। आता हेच पद वरळीचे आमदार आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मिळण्याची शक्यता आहे। मागच्या अनेक दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्याची चर्चा आहे। त्यामुळे सध्या शिवसेना ठाकरे गटाचा बहुतांश कारभार हा आदित्य ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत पाहत आहेत। यामुळेच आता शिवसेना ठाकरे गटाचा संपूर्ण कारभार आदित्य ठाकरे यांच्या हातात जाणार असल्याची चर्चा आहे। येत्या जून महिन्यात पक्षाचा वर्धापन दिन आहे। याच महिन्यात पक्षाची सूत्र आदित्य ठाकरेंच्या हातात जाऊ शकतात। स्वतः उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे दोघेही आदित्य यांच्याकडे नेतृत्व देण्यास अनुकूल असल्याचं बोललं जात आहे। याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नुकत्याच राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिका आणि संपूर्ण राज्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। मुंबईवर असलेली मागच्या 25 वर्षांची ठाकरेंची सत्ता गेली, पण या निवडणुकीत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले। या संपूर्ण निवडणुकीत ठाकरे गटाची संपूर्ण प्रचार यंत्रणा आमदार आदित्य ठाकरे यांनी सांभाळली। अगदी शाखा भेटीपासून ते शिवाजी पार्कवर झालेली दोनही ठाकरेंची सभा असो, आदित्य ठाकरेंनी संपूर्ण प्रचार यंत्रणा सांभाळली। एवढंच नाही तर शिवाजी पार्कवर 19 वर्षांनी एकत्र येत ठाकरे बंधूंनी जी सभा घेतली होती ती सभा खऱ्या अर्थाने आदित्य ठाकरेंनीच गाजवली होती। जरी ठाकरे गटाला मुंबई महापालिकेत सत्ता टिकवता आली नसली तरी आदित्य ठाकरेंनी आपल्या नेतृत्वाची झलक त्याच वेळी दाखवली होती। ठाकरेंचा वारसा आपण सक्षमपणे चालवू शकतो हे त्यांनी त्याच वेळी सिद्ध केलं। सध्या उद्धव ठाकरे गटाचे लोकसभेत 9 खासदार आहेत, तर विधानसभेत एकूण 20 आमदार आहेत, तर स्वतः आदित्य ठाकरे 2 वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत। 2019 ला पहिल्यांदा त्यांनी वरळीमधून विधानसभा लढवली आणि जिंकली। पुढे मागच्या 2024च्या विधानसभेत सलग दुसऱ्यांदा त्यांनी वरळीमधून विजय मिळवला। आता याचमुळे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना नेतृत्व देणार असल्याची चर्चा आहे। नक्की काय घडते उद्धव ठाकरे गटात? आदित्य ठाकरेंना ठाकरे गटाचे संपूर्ण नेतृत्व मिळणार का? जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर आता अधिकृतपणे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार आहे। ही केवळ एक साधी नियुक्ती नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नव्या पर्वाची ही नांदी ठरू शकते। 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतो। याच शुभमुहूर्तावर ही ऐतिहासिक घोषणा होण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। जर असं घडलं तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पक्षाचे अत्यंत महत्त्वाचे अधिकार येतील आणि शिवसेनेतील त्यांचे स्थान सर्वोच्च नेत्यांच्या रांगेत जाऊन बसेल। ही संपूर्ण प्रक्रिया पाहिल्यास आपल्याला 2003 सालच्या महाबळेश्वर अधिवेशनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। त्या काळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अत्यंत विचारपूर्वक उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड केली होती। त्यावेळी सुद्धा पक्षात अशाच प्रकारे संक्रमणाचा काळ सुरू होता। आता बरोबर 23 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होताना आपण पाहतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकारिणीची एक विशेष बैठक लवकरच पार पडणार असून या बैठकीत आदित्य ठाकरे यांच्या नावाचा रितसर प्रस्ताव मांडला जाईल। या प्रस्तावाला पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचा आणि खासदारांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं समजत आहे। गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय की आदित्य ठाकरे केवळ युवा सेनेचे प्रमुख म्हणून मर्यादित राहिलेले नाहीत, ते थेट ग्राउंड लेवलवर जाऊन संघटनात्मक निर्णय घेण्यापासून ते निवडणुकांच्या रणनीतीपर्यंत प्रत्येक गोष्टीत सक्रिय आहेत। मग ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असो किंवा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार असो, आदित्य ठाकरे यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे। पक्षातील अनेक नेत्यांचा असा स्पष्ट मतप्रवाह आहे की आता काळ बदलला आहे आणि या बदलत्या काळाची पावलं ओळखून आदित्य ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली पाहिजे। त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत एक तरुण आणि आक्रमक फळी उभी राहिली आहे, जी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे। पक्षाला नवी उभारी देण्यासाठी आणि आगामी विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जोरदार टक्कर देण्यासाठी आदित्य ठाकरे यांना फ्री हँड देण्याची तयारी सध्या सुरू आहे। संजय राऊत यांनी सुद्धा या संदर्भात बोलताना अतिशय महत्त्वाची टिप्पणी केली आहे। राऊत म्हणाले की पुढचे राजकारण हे तरुणांच्या हातात गेले पाहिजे। तरुण पिढीच्या हाती नेतृत्व सोपवताना सर्व बाबींचा सकारात्मक विचार होणं गरजेचं आहे। त्यांच्या या वक्तव्याने आदित्य ठाकरे यांच्या पदोन्नतीवर शिक्कामोर्तब केल्याचेच मानले जात आहे। राऊत पुढे असंही म्हणाले की मीडियात जर आदित्य ठाकरेंचं नाव समोर येत असेल तर त्याचे नक्कीच स्वागत व्हायला हवे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आदित्य आणि त्यांच्या टीमने जे काम केलं आहे ते कौतुकास्पद आहे। खासगीत कोणी काय बोलतं यापेक्षा प्रत्यक्षात मैदानावर काय काम होतंय हे महत्त्वाचं आहे।
असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे जर कार्याध्यक्ष झाले तर पक्षाच्या रचनेत मोठे फेरबदल पाहायला मिळतील. सध्या उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून मार्गदर्शकाची भूमिका बजावतील, तर दैनंदिन कामकाज, शाखांची बांधणी आणि आंदोलनाची दिशा ठरवण्याचं काम आदित्य ठाकरे यांच्याकडे असेल. 2003 मध्ये जशी उद्धव ठाकरेंनी आपली एक कोर टीम तयार केली होती, तशीच आदित्य ठाकरे सुद्धा आपली नवीन कोर टीम सज्ज करत आहेत. यामध्ये सुशिक्षित, आक्रमक तरुणांचा समावेश अधिक असेल. आगामी काळ हा केवळ निवडणुकांचा नाही, तर पक्ष टिकवण्याचा आणि वाढवण्याचा आहे. अशा वेळी आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेली ही धुरा त्यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठं पाऊल ठरेल. या निर्णयाच्या मागे काही महत्त्वाची कारणे देखील सांगितली जात आहेत. उद्धव ठाकरे यांची प्रकृती सध्या त्यांना पूर्वीप्रमाणे धावपळ करून दौरे करण्यास परवानगी देत नाहीये. अशा परिस्थितीत पक्षाचा चेहरा म्हणून आदित्य ठाकरे सातत्याने महाराष्ट्रभर फिरत आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातून सलग 2 वेळा विजय मिळवून त्यांनी आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. 2019च्या निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणूनही कामाचा ठसा उमटवला होता. आता 2024च्या निवडणुकीतील यशानंतर त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. त्यामुळेच आता ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी ते पूर्णपणे सज्ज आहेत. निष्ठावान शिवसैनिकांमध्ये सुद्धा या निर्णयामुळे एक वेगळे चैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 19 जून रोजी वर्धापन दिनी जेव्हा अधिकृत घोषणा होईल, तेव्हा शिवसेनेत अधिकृतपणे आदित्य पर्व सुरू होईल असं म्हणायला हरकत नाही. या निर्णयाचा परिणाम केवळ ठाकरे गटावरच नाही, तर महाविकास आघाडीच्या भविष्यातील समीकरणांवर आणि महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आदित्य ठाकरे कार्याध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून पक्षाला आगामी आव्हानांमधून कशा प्रकारे बाहेर काढतात आणि बाळासाहेबांचा वारसा पुढे नेतात, हे पाहणं आता रंजक ठरेल. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आदित्य ठाकरे शिवसेनेचं नेतृत्व करू शकतील का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.